परिषदेचे सदस्य आणि माझ्या गाडीवरती भला मोठा दगड टाकला तर याचं 307चं कलम दाखल होणं आवश्यक होतं. बरं हे एका दोघांचं काम नाही. जेव्हा माझ्यावरती दगड टाकला गाडीवरती तेव्हा पाठीमागून एक पोरगा दाखवत होता. त्या पोराचं पण नाव यात निष्पन्न केलं नाही. जो मुलगा 40 फोन दिवसभरामध्ये माझ्या दौऱ्यामध्ये जी मुलं आहेत त्यांना फोन केला होता त्यामध्ये पण त्याचा तपास लागलेला नाही. तर माझी विनंती अशी आहे की बाबा याला दगड टाकला हो आशीर्वाद घ्यायला कोणाचा गेला. हे कोरोना मधला फोटो आहे. हे कधी घडलंय. माझ्या गाडीवरती दगड टाक. आता मास्क काय म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येतंय 2021ला कोरोनाची परिस्थिती होती आणि तेव्हा हा यांचा आशीर्वाद घ्यायला गेला. यांनी कौतुक केलं. गोपीचंद पळळकरच्या गाडीवरती दगड टाकला तर त्याचं कौतुक आहे. हा याचा मास्टर माइंड आहे या सगळ्या प्रकार. पण हे मी म्हणत नाही. मी एक दुसरं प्रकरण तुम्हाला दाखवणार आहे आणि म्हणून मी या गोष्टीवरती बघा माझ्या गाडीवरती दगड टाकला का खांद्यावर हात टाकून म्हणजे त्याला बक्षीस मध्ये कोण आहे मास्टर सांगतो ना मी तुम्हाला. हे जे सगळे फोटो आहेत काय फोटो आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये. आता मी फोटो दुसरा दाखवतोय तुम्हाला. हा फोटो आहे महादेव देवकाते ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटू आहे. हा टॅटू असणारा सुरवसे हा सोलापूर मधला धनगर समाजाचा पोरगा. हा दुसरा महादेव देवकाते याच्या छातीवरती पण टॅटू आहे शरद पवारांचा. आणि ह्यानं माझी भेट घेतली हे प्रकरण झाल्याच्या नंतर की बाबांनो रोहित पवारांनी आमची बैठक घेतली होती. गोपीचंद पळळकरच्या गाडीवरती दगडफेक करा किंवा त्याला टार्गेट करा म्हणून. हे मी म्हणत नाही. ज्याच्या आणि त्यांचे फोटो सगळ्यांशी आहेत बघा. त्यांच्या फॅमिलीतल्या सगळ्या लोकांशी त्यांचे फोटो आहेत. हे बघा महादेव देवकाते काय म्हणतोय की गोपीचंद पळळकरच्या गाडीवरती दगड टाकण्यापूर्वी रोहित पवारांनी आमची बैठक घेतली होती आणि दगड टाकायला सांगितलं होतं. सोलापूरच्या सीपी साहेबांना माझी विनंती आहे की 2021ला जे प्रकरण घडलं त्यामध्ये महादेव देवकातेंचं स्टेटमेंट घ्या ना की ते म्हणतात की मला यांनी आमची बैठक अगोदर घेतली होती. आता तिथं या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाल्याच्या नंतर हे दिवसेंदिवस प्रकरण वाढत गेलंय. आता बघा यवतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाली. याच्यावरती हे कुटुंब काही बोलायला तयार नाही. त्याच्यावरती ते ब्रशब्द बोलत नाहीत. मी स्वतः त्या यवतमध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केलेल्या घटनेचा निषेध करून सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते जे एकत्रित झाले होते ज्यांची संख्या 20-25 हजाराच्या वर होती आणि त्यामुळे हे सगळी लोक बिथरलेली आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ता एकजूट होतोय एकत्रित होतोय. तर जी लोक पुढे काम करतायत त्यांना डिस्टर्ब करा. त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना मारझोड करा. त्यांना मारून टाकायचा प्लॅन करा. आता मी शरणूला भेटलो. तुम्ही सगळे होता. शरणू काय म्हणतोय की गाडीमध्ये मला यांनी मधल्या सीटच्या मध्ये टाकलं तुडवलं. गेल्या गेल्या पहिला मांडीवरती वार केला. मांडीवरती त्याच्या जखम आहे. त्यांना आता डॉक्टर साहेबांनी टाके वगैरे टाकलेले आहेत. मी आता डॉक्टर साहेबांना पण भेटेन. आणि त्याला पूर्ण मारून टाकायचा प्लॅन केलाय. त्यांच्याकडे जे काही साहित्य सापडलंय ते अमानुषपणे त्याची हत्या करायची त्याचे व्हिडिओ करायचे अशा पद्धतीची माहिती मला आता मिळतेय. याच्या पूर्ण मारून टाकायचा प्लॅन केलाय. त्यांच्याकडे जे काही साहित्य सापडलंय ते म्हणजे अमानुषपणे त्याची हत्या करायची त्याचे व्हिडिओ करायचे अशा पद्धतीची माहिती मला आता मिळतेय. याच्याबद्दल अधिकृत पोलीस याबद्दल बोलतील. परंतु माननीय सीपी साहेबांना माझी विनंती आहे की या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्याचं मूळ शोधा. शरणू म्हणतोय की गाडीतून एक व्हिडिओ कॉल लावला होता. तो कुणाला लावला. पुढून कोण बोलत होतं कुठल्या फोन